श्रोते हो नमस्कार, मी आहे अर्चना आणि तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात एक कथा घेऊन मी आपल्या भेटीला आलीय. कथेचं नाव आहे जीजी. लेखक आहेत आनंद हरी. सादरकर्त्या अर्चना थोरात. थांबा. गाडीतून उतरून ती दोघं दरवाजापाशी येताच जीजी म्हणाली. तशी ती दोघं थबकली. लीजनं प्रश्नार्थक मुद्रेनं त्याच्याकडे पाहिलं. तो जीजीकडे पाहत होता. शरदाचं चांदणं सर्वत्र पसरावं तसा आनंद जीजीच्या अंगावर पसरलेला होता. अवघा आनंद होणं म्हणजे काय ते त्या क्षणी जीजीकडे पाहिलं असतं तर कुणाच्याही लक्षात आलं असतं. जीजीनं क्षणभर पाहून त्याला आणि लीजला डोळ्यात साठवलं. जीजीच्या डोळ्यात नुसता आनंदच नव्हता तर त्याच्याबद्दल कौतुक सुद्धा दाटलेलं होतं. कितीतरी वर्षांनी ती त्याला पाहत होती. त्याची वाट पाहण्याची जणू सवयच जीजीला जडली होती, फार पूर्वीपासून. पण आता कधीही वाट पाहावी लागणार नव्हती. कधी चातक होऊन खिडकी दरवाजातून रस्ता निहाळत बसावं लागणार नव्हतं. कधी काहीशा सुस्तावलेल्या कलत्या दुपारी तो जेवला असेल का, तो काय करत असेल या चिंतेनं पंख मनाला लावून त्यांच्यापर्यंत झेप घ्यावी लागणार नव्हती. की अंधार पांघरलेल्या रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या आठवणीनं काळजीनं व्याकुळ होऊन डोळ्यातून पाझरू पाहणाऱ्या ममतेला थोपवावं लागणार नव्हतं. तो, तिचा कान्हा आणि इतरांचा कृष्णा आता इथंच राहणार होता, तिच्याजवळ कायमचा. देवघरात जाऊन तिनं तबक घेतलं. त्यात 2 निरांजनं ठेवली. अक्षतांचे 4 दाणे टाकले. लीज सून होऊन या घरात पहिल्यांदाच प्रवेश करत होती. लीजला कान्हाला ओवाळण्यासाठीच ती त्यांना दरवाजातच उभं करून झपाट्यानं आत देवघरात आली होती. समोर कुंकवाचा करंडा होता. पण परदेशातील लीजच्या कपाळावर कुंकू टिकली काहीच नव्हतं. तिला कुंकू लावलेला आवडेल का? जीजीच्या मनात प्रश्न उभा राहिला. उगाचच तिनं कुंकवाचा करंडा तबकात ठेवला. समईचा मंद प्रकाश साऱ्या देवघरात पसरला होता. त्या प्रकाशात देव्हाऱ्यातील देव टाक सारं काही स्पष्ट दिसत होतं. बाजूलाच वसूचा फोटो होता. वसूच्या फोटोकडं नजर गेली आणि जीजीच्या डोळ्यात आसवं दाटली. मन कातर झालं. वसू, तिची जिवलग मैत्रीण. वसूमुळंच तर ती या घरात आली होती. लग्नानंतर अवघ्या वर्षात वैधव्य प्राप्त झालेली जीजी माहेरी परतली होती. दुःखात तिचे पाठीराखे होऊन तिला माहेरी घेऊन आलेले भाऊ, वहिनी, काळ गेला तसं परदुःख शीतलम या न्यायानं जीजीच्या दुःखाचा त्यांना विसरच पडला होता. दुःखाच्या क्षणी आपलेपणानं ममतेनं घरी आणलेली जीजी आता त्यांना अडचण वाटू लागली, ओझं वाटू लागली. वहिनीच्याच नव्हे तर भावाच्याही वागण्यात फरक पडला. जीजीला हे जाणवत होतं. पण ती निराधार होती. कुणाच्या तरी आधारानं उरलेलं सारं आयुष्य कंठावं लागणार होतं. सासरच्या लोकांनाही सुंठी वाचून खोकला गेला असंच वाटत होतं. ती माहेरी आल्यानंतर त्यांनी तिची साधी चौकशीही केली नव्हती. भावाच्या घरचं सारं काम करून जीजी भाचरांचं सुद्धा सारं करत होती. वहिनीला जीजीचा त्रास असा काहीच नव्हता. उलट घरचं काम करायला जणू मोलकरीणच मिळालेली होती. पण तरीही ती नणंद असल्यानं असेल कदाचित तिची तिला अडचण वाटत होती. आपल्या नशिबात हेच लिहिलंय आणि हे भोगायला हवं अशी स्वतःची समजूत घालून ती दिवस कंठत होती. वसूचं पत्र आलं. पत्र पाहून
जीजीला खूप आनंद झाला. वसू जीजीची जिवलग मैत्रीण, अगदी बालपणापासूनची. दोघींचं लग्नही एकदमच झालेलं होतं, आठवडाभराच्या फरकानं. जीजीच्या लग्नाला वसू होती, पण वसूच्या लग्नाला मात्र जीजी नव्हती. सासरहून येणं तिला जमलंच नव्हतं. मनात असूनही ती परस्वाधीन झाली होती. जीजीचा नवरा गेला तेव्हा वसू येऊ शकली नाही, कारण तिला 9वा महिना लागला होता. कुणी तिला कळवलंच नव्हतं. जीजीला हे सारं नंतर कळलं होतं. जीजीनं आनंदानं वसूचं पत्र उघडलं आणि क्षणातच तिच्या चेहऱ्यावरचा आनंद उडून गेला. आनंदाची जागा काळजीनं, चिंतेनं, दुःखानं घेतली. वसू आजारी होती. तिनं जीजीला 4 दिवस बोलावलं होतं. वसूकडे जावं असं तिला वाटू लागलं, पण भाऊ आणि वहिनी परवानगी देतील असं तिला काही वाटेना. वसूच्या आठवणींनी, तिच्या आजारपणाच्या काळजीनं मनोमन कष्टी होऊन तिनं सारी कामं उरकली. रात्रीची जेवणं झाली अन तिनं वसूचं पत्र हळूच भावाला दिलं. तो नाही म्हणणार नाही, वहिनीच नको म्हणणार असं वाटत असून सुद्धा तिनं ते पत्र भावाला दिलं. वसूकडे जाऊन यायचं म्हणजे भाडे खर्च होणार, शिवाय तिथं रिकाम्या हाती थोडंच जाता येईल. त्यात पुन्हा 4 दिवस सारं घरकाम वहिनीला करायला लागणार. एक वेळ भाऊ जा म्हणाला तरी वहिनी नको म्हणणार. पत्र भाऊकडे देऊन ती तिथंच उभी राहिली आशाळभूतपणे. तुला जायचंय? जीजीनं होकारार्थी मान हलवली. भाऊनं पत्र वहिनीच्या हातात देऊन सहेतूक तिच्याकडे पाहिलं. निर्णय वहिनीच्या हाती होता तर ठीक आहे, सकाळी ठरवू आपण, भाऊ म्हणाला. तशी जीजी स्वयंपाकघरात आवराआवर करायला गेली. वहिनीचा नकार येणार हे तिला आता ठाऊक होतं. वसूच्या आठवणींनी अस्वस्थ होऊन तळमळतच तिनं सारी रात्र काढली. सकाळी चहा घेऊन भाऊ वहिनी समोर ती गेली. तेच नकार ऐकावा लागणार म्हणून मनाची तयारी करून. उद्या सकाळी तुला गाडीत बसवून देतो, एकटी जाशील ना? भाऊनं विचारलं तशी ती आनंदली. हो म्हणाली. जाताना तिनं भाऊला वहिनीला सांगितलं होतं, वसू सोडणार नाही मला लवकर, पण तुम्हीच 3-4 दिवसांनी मला पत्र पाठवा, म्हणजे वसूला जरा बरं वाटायला लागलं की मी लगेच इकडं येईल. ती मनात वाढती चिंता घेऊनच वसूकडं आली होती. वसूला पाहिलं आणि मनातली चिंता आणखीनच वाढली. वसू अंथरुणाला खिळून होती. आजारपणात तिची सारी रयाच गेलेली होती. फार बरं वाटलं. जीजी तू आलीस. आता कृष्णाची चिंता मिटली. हे कामानिमित्त दिवस दिवस बाहेर असतात. कृष्णाकडे बघायलाच कुणी नाही. फार आबाळ होते ग त्याची. क्षीण आवाजात वसू म्हणाली. वसूची अवस्था पाहून जीजीचे डोळे भरून आले होते. काय तब्येत करून घेतलीये स्वतःची. आरशात पाहिलंस तर तू देखील स्वतःला ओळखू शकणार नाहीस. अगं अगोदरच बोलवायचंस मला. आता मी आलीये. साऱ्या चिंता सोड आणि लवकर बरी हो, अगदी पूर्वीसारखी गुटगुटीत. स्वतःला सावरत जीजी म्हणाली तशी वसू क्षीण हसली. जीजीनं घरातील कामाचा आणि कान्हाचा ताबा घेतला. वसूकडं लक्ष देऊ लागली. वसूची तब्येत हळूहळू सुधारू लागली. 2 वर्षांचा कृष्णा तिचा कान्हा झाला. सतत तिच्या कडेवर असायचा. मधूनच तिला भाऊ वहिनीची, भाचरांची आठवण व्हायची. त्यांचं पत्र आलं नाही म्हणून जीजीला त्यांची काळजी वाटू लागली. तिनं लिहिलेल्या पत्राच्या उत्तरादाखल भाऊचं खुशाल आहोत, काळजी करू नको असा त्रोटक मजकूर असल्याचं पत्र आलं. पण तू ये, कधी येतेस, तुझी आठवण येते असं त्यात काहीही नव्हतं. आपण त्यांना नकोशा झालो होतो हे तिला जाणवलं.
अन ती मनोमन कष्टी झाली. तिला खरं तर परत तिथं जावंसं वाटतच नव्हतं, पण वसू बरी झाल्यावर तिथंच जाणं भाग होतं. दुसरा पर्यायच नव्हता. कान्हा तिच्याबरोबर चांगलाच रुळला होता. तिची ममता आषाढी घनासारखी कान्हावर बरसत होती, भरभरून संततधार. वसूची तब्येत बरी होतीये असं वाटत असतानाच तिच्या आजारानं पुन्हा उचल खाल्ली आणि कृष्णा जिजीच्या मांडीवर आनंदात गाढ झोपलाय. या समाधानात वसूने डोळे मिटले कायमचे. वसू असतानाच घराची जबाबदारी जिजीवर पडली होती. वसू गेल्यावर ती जबाबदारी घ्यायला दुसरं कोणी पुढं आलंच नाही. तिला कान्हाची ममता सारं सोडून कुठं जाऊच देत नव्हती. नाहीतरी तिला परतायला ठिकाण होतच कुठं. भाऊ वहिनीने पुन्हा तिची साधी चौकशीही केली नव्हती. जणू त्यांच्या लेखी तिचं अस्तित्व केव्हाच संपलं होतं. काही दिवसातच कान्हा तिच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला होता. पण तरीही तिला कधीतरी इथून कान्हाला सोडून जावं लागणार याची जाणीव होती. वसू गेली होती. आज ना उद्या मोहनराव दुसरं लग्न करणारच, अन तेव्हा सारं तिच्या सुपूर्त करून तिला जावं लागणार हे निश्चितच होतं. दैवानं तिच्यातील ममतेला, मातृत्वाला दिलेले काही क्षण ती जगत होती. मोहनराव तसे घरात कमीच असत, दिवसभर बाहेर असत. जिजीशी सुद्धा मोजकच कामापुरतं बोलत. वसूच्या जाण्यानं त्यांच्या जीवनात प्रचंड पोकळी निर्माण झाली होती. जीवनातला त्यांचा सारा रसच निघून गेला होता. घरात असायचे तेव्हाही आपल्याच विचारात असायचे. वसूचे दिवस कार्य पार पाडल्यानंतर ते जिजीला घरातील कपाटाच्या किल्ल्या देत म्हणाले, ह्या कपाटाच्या किल्ल्या, सारच तुम्हाला सांभाळायला हवं. काही अडचण आली, लागलं सवरलं तर सांगा. कृष्णाची आई आता तुम्हीच त्याला सांभाळा. आणि त्यांचा घरातील वावर कमी झाला. बाहेरचा सोपा आणि देवघराची खोली, घरातला बहुतेक सारा काळ बहुधा ते सोप्यातच असत. वसूच्या जाण्यानं त्यांना जणू विरक्तीच आलेली होती. घरात असले की कृष्णाशी मात्र खेळत बसत. तेवढा वेळ कृष्णा त्यांच्याजवळच असे. उरलेला सारा वेळ तो जिजीचा कान्हा असे. जिजीचं बोट धरून चालायला शिकला. जिजीकडूनच त्याच्या शिक्षणाचा श्री गणेशा झाला. कान्हाच्या बाळलीला पाहता पाहता काळ कसा लोटला ते समजलंच नाही. कान्हाचं खेळणं, बागडणं, त्याची आजारपणं, रात्र रात्र त्याच्या उशाशी बसून केलेली जागरणं, त्याच्यासाठी भाकलेली देवाची करुणा, सारं जिजीला मातृत्वाची तृप्ती देऊन गेलं. कृष्णाला वसतिगृहात ठेवावं म्हणतो. मोहनरावांचं वाक्य ऐकून भावविश्वात बॉम्बस्फोट झाल्यासारखं तिला वाटलं. इथं चांगलं शिक्षण नाही, तेव्हा त्याला बाहेर पाठवावंच लागणार होतं. जिजीला बोलायला जागाच नव्हती, कारण त्या खेडेगावात शिक्षणाची सुविधाच नव्हती. मी कान्हाला घेऊन तिथं राहिले तर चाललं असतं, पण इथला पसारा. ती काहीच बोलली नाही. पूर्वी अनेकदा तिनं त्यांना दुसरं लग्न करण्याबद्दल आडून आडून सुचवलं होतं, पण त्यांनी जिजीचं बोलणं कानावेगळं केलं होतं आणि एकदा मात्र स्पष्ट सांगितलं, वसू गेली, आता मला संसारात रस नाही. पोराला मोठं करून त्याच्या पायावर उभं करण्यासाठी जगायचं असं मी ठरवलंय. तुम्हाला इथं काही अडचण तर नाही ना? तिनं नकारार्थी मान हलवली. त्यानंतर तिनं मोहनरावांना दुसऱ्या लग्नाबद्दल कधीच सुचवलं नाही. कान्हा वसतिगृहात राहिला. त्याच्या सुट्टीची ती तळमळीनं वाट पाहायची. तोही आला
की जीजी असं म्हणत धावत येऊन तिच्या गळ्यात पडायचा. सुट्टीचा दिवस, त्याची शाळा, मित्र याविषयी चाललेल्या त्याच्या बडबडीत भुरकन निघून जायचा. अन पुन्हा यायचे वाट पाहण्याचे दिवस. तो तिला सोडून जायला तयारच नसायचा. कशी तरी समजून घालून बाबा पुता करून त्याला पाठवावं लागायचं. त्याला शाळेत पाठवलं की घर सुनं सुनं वाटायचं. कान्हाच्या बालपणातील आठवणीत जीजी रमून जायची. त्यांच्यासाठी व्याकुळ व्हायची, झुरायची. त्याच्या पुढच्या सुट्टीची वाट पाहायची. जीजी वसूकडे येऊन 8-9 वर्षांचा काळ लोटला होता. जीजींच्या भाऊ वहिनींनी पुन्हा कधीच संपर्क ठेवला नव्हता. जीजी ही वसूच्या घराशी, त्या परिसराशी अगदी एकरूप होऊन गेली होती. मोहनराव घरी असले तरी नसल्यासारखेच असत. त्यामुळं तिला वागता वावरताना कधीच अवघडल्यासारखं वाटलं नव्हतं. ती मोकळेपणानं वावरत होती. सकाळची सारी कामं सडा संमार्जन आवरून जीजी माझघरात आली. आरशासमोर उभी राहून तिनं सकाळपासून टॉवेलमध्ये बांधून ठेवलेले केस मोकळे सोडले. मऊ मुलायम काळेभोर केस तिच्या पाठीवर रुळू लागले होते. आज ती वसूची गुलमुशी रंगाची साडी नेसली होती. गुलमुशी रंग तिचा आवडता रंग. गुलमुशी रंगाची साडी घ्यायची असं ठरवूनही तिला ते आजवर जमलंच नव्हतं. आधी शक्य झालं नाही आणि वैधव्य प्राप्त झाल्यावर तिला ते नकोसं वाटलं. पण जेव्हा जेव्हा कपाटातील वसूची साडी पाहायची तेव्हा तिला आपण ती नेसावी असं सतत वाटत राही. पण आजवर तिनं इच्छा होऊनही त्या साडीला हातही लावलेला नव्हता. आज मात्र साडी घेण्यासाठी तिनं कपाट उघडलं आणि ती साडी पाहताच तिला तीच साडी नेसावी असं वाटलं. मन आवरलं नाही. मोहनराव पण घरी नव्हते. अजून 2 दिवसांनी येणार होते. इथं तिला तसं रोखणारं बोलणारं कुणीच नव्हतं. मोहनराव सुद्धा कधी साधं मतही प्रदर्शित करत नसत. पण वसूची साडी, तिला ती नेसणं नकोच वाटायचं. आज तीच ती गुलमुशी रंगाची साडी नेसून ती स्वतःला आरशात न्याहाळण्यात दंग झाली होती. मोहनराव आले. त्यांनी पाहिलं, वसूच ती. स्वतःचा आवडता रंग म्हणून त्यांनीच तिला ती साडी घेतली होती लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला. त्या दिवशी सकाळीच न्हावून साडी नेसून ती त्यांच्या समोर उभी होती. अशीच पाठमोरी, मोकळे केस सोडलेली. वसू कुणाची तरी चाहूल लागली म्हणून ती मागं वळणार तोच दणकट हातांनी तिला मिठीत घेतलं. तशीच पाठमोरी असताना ती घाबरून कोण आहे, सोडा मला असं ओरडली. त्याच क्षणी वसू मोहनरावांचा स्वर तिच्या कानावर आला. तिच्या ओरडण्यानं मोहनराव भानावर आले. तुम्ही? विजेचा झटका बसावा तसे त्यांचे हात बाजूला गेले. ती थरथरत उभी होती. मला वसूच वाटली. खाली मान घालून अपराधीपणानं पुटपुटत मोहनराव बाहेर गेले. थोड्या वेळानं तिनं स्वतःला सावरलं. सारा प्रकार तिच्या लक्षात आलेला होता. मोहनराव आज अचानक घरी आले होते आणि वसूच्या त्या गुलमुशी रंगाच्या साडीमुळं तिला वसू समजून त्यांनी स्वतःला सावरतच तिनं झटकन साडी बदलली. मला वसूच आहे असं वाटलं म्हणून माझ्याकडून चूक झाली असं अपराधीपणानं पुटपुटत मोहनराव बाहेर जातात. स्वतःला सावरतच जीजीनं झटकन साडी बदलली. केसांचा अंबाडा बांधला. हातपाय धुवा तोवर चहा टाकते. माझघराच्या दाराशी येऊन
सोफ्यात बसलेल्या मोहनरावांना ती म्हणाली आणि चहा करायला स्वयंपाकघरात गेली. अपराधीपणाची बोचणी मोहनरावांच्या मनातून कधीच गेली नाही. तिनं एक दोनदा त्यांना त्यांची चूक नाही, तिचीच चूक आहे हेही सांगून पाहिलं. वसूची ती साडी तिनं नेसायला नको होती हे सांगूनही मोहनरावांच्यात काहीच फरक पडला नाही. आधीच असून नसल्यासारखं असणारे मोहनराव त्यानंतर ओसरी सोपा सोडून कधी घरातच आले नाहीत. कान्हा फॉरेनला उच्च शिक्षणासाठी गेला. तिकडच त्याला नोकरी सुद्धा लागली. कान्हाला नोकरी लागल्याचं त्याचं पत्र आलं अन दुसऱ्याच दिवशी जीजीसाठी एक चिठ्ठी ठेवून मोहनराव घर सोडून गेले. त्यांनी कान्हालाही पत्र पाठवलेलं होतं. येईल असं जीजीला वाटलं होतं, पण तो आला नव्हता. त्याला भेटून पाहून कितीतरी वर्ष लोटली होती. जीजी आतुरतेनं त्याची वाट पाहत होती. 2 वर्षांचा काळ लोटला अन आज कान्हा, तिचा कान्हा आलेला होता. आनंदानं वेडं झालेलं तिचं मन, मनातील आठवणींचं मोहोळ बाजूला सारून ती उठली. निरांजनांचं तबक घेतलं अन दारातच उभ्या राहिलेल्या कान्हाला लीजला ओवाळण्यासाठी ती झटकन बाहेर आली. लीज कान्हाला विचारत होती, हु इज धिस लेडी? अ डिपेंडंट. यू मीन आश्रित? यू लर्न मराठी वेल? असं म्हणत कान्हानं तिला जवळ खेचलं. जीजीनं सारा संवाद ऐकलेला होता. डिपेंडंट? मी आश्रित आहे? फक्त आश्रित, बाकी कोणीच नाही? डोळ्याच्या कोपऱ्यात दाटू पाहणारे दुःखाचे अश्रू पापण्यात रोखत तिनं हसत मुखानं त्यांच्या पायावर पाणी घातलं. भाकर तुकडा ओवाळून टाकला. निरांजनानं ओवाळलं. ती दोघं आत आली. त्यांची जेवणं झाली. जीजी माझघरात आली. देव्हाऱ्यापुढं वसूच्या फोटोकडं पाहात मनातलं दुःख जिवलग मैत्रिणीच्या गळ्यात पळून सांगावं, अश्रूंना मोकळी वाट करून द्यावी तशी जीजीनं इतका वेळ रोखून ठेवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. काही क्षणांनी स्वतःला सावरलं. ज्याची ती आतुरतेनं वाट पाहत होती तो कान्हा परतलाच नव्हता. हा कान्हा कुणीतरी वेगळाच होता. तिचा कान्हा कालौघात हरवून गेला होता. काहीसा विचार करून जीजी आता स्वतःची बॅग भरू लागली होती. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात जीजी नावाची कथा आपण ऐकलीत. लेखक आनंद हरी, निर्मिती आणि सादरकर्त्या डॉक्टर अर्चना थोरात.